Friends, this is the last type in lesson number 2, Pythagoras. This is theorem, group theorem type. This is the first theorem, theorem of similarity of right angled theorem. काटकोन त्रिकोणांची समरूपतेचे प्रमेय. पर theorem of similarity of right angle triangle, right angle triangles. Theorem of similarity of right angle triangles. काटकोन त्रिकोणाच्या समरूपतेचे प्रमेय. आता काटकोन त्रिकोणाची समरूपता, किती काटकोन त्रिकोण आहेत? तर ह्यात 3 काटकोन त्रिकोण आहेत. देर आर 3 राईट अँगल ट्रायंगल्स. वाचूया बरं काय काय आहे. शो दॅट इन अ राईट अँगल ट्रायंगल, काटकोन त्रिकोणामध्ये, इफ द अल्टिट्यूड इज ड्रॉन टू द हायपोटेन्यूज, then the two triangles formed are similar to the original triangle and to each other. या ठिकाणी जर आपण बघितलं सर, in right angle triangle, if the altitude is drawn to the hypotenuse, इथपर्यंत म्हणजे देनच्या अलीकडं, हे सगळं हा जो पार्ट आहे रेड पार्ट, ह्याला आपण गिव्हन म्हणतो. ह्याला काय म्हणतो बघा सर? गिव्हन म्हणतो. आणि जो देन नंतरचा भाग आहे, हा जो देन नंतरचा भाग आहे, देन द टू ट्रायंगल्स फॉर्म्ड आर सिमिलर टू द ओरिजिनल ट्रायंगल अँड टू ईच अदर. हे सगळं जे आहे ते टू प्रूव्ह. हे सगळं काय बघा सर? टू प्रूव्ह. देनच्या पुढचा भाग सगळा प्रूव्ह, टू प्रूव्ह, आणि देनच्या अलीकडचा भाग गिव्हन. गिव्हन वरून फिगर काढायची असते, लक्षात ठेवा. फिगर जी असते ती गिव्हन वरून काढायची असते, लक्षात घ्या. म्हणजे कसं आलं बघा सर, इथे आपल्याला पहिल्यांदा येणार डायग्राम, बरोबर सर? डायग्राम काढावी लागेल. आता आपल्याला पहिल्यांदा राईट अँगल ट्रायंगल काढावं लागेल. मग राईट अँगल ट्रायंगल काढत असताना आपण 2 प्रकारे काढू शकतो. एक असा उभं आडवं असं काढू शकतो, एक राईट अँगल ट्रायंगल. किंवा आपण या ठिकाणी लक्षात घ्या असंही काढू शकतो की अशी आपण एक आडवी रेष घेतलेली आहे आणि लक्षात घ्या इथे अशी एक छोटीशी रेष घेतलेली आहे आणि इथे करेक्ट आपण राईट अँगल ट्रायंगल करूया वर, आणि इथे राईट अँगल ट्रायंगल करतोय आपण. इथे हा इथे आपण असा राईट अँगल ट्रायंगल केलेला आहे. असं देखील आपण या ठिकाणी करू शकतो, लक्षात घ्या. आणि ह्याचं नाव जे आहे ते ए, बी आणि सी. बी राईट अँगल ट्रायंगल, 90 मापाचा कोन. पहा, इन राईट अँगल ट्रायंगल इफ द अल्टिट्यूड कुणाला म्हणायचं? अल्टिट्यूड म्हणजे उंची, हाईट. अल्टिट्यूड म्हणजे काय सांगा सर? हाईट. इफ हाईट इज ड्रॉन टू द हायपोटेन्यूज. आता हे जे 90 आहे ह्याला हायपोटेन्यूज म्हणतात सर. हा जो आहे हा कर्ण, ह्याला कर्ण म्हणतो ना आपण, हायपोटेन्यूज. त्यालाच मराठीमध्ये आपण काय म्हणतो? कर्ण. आणि या कर्णावरती तुम्ही उंची काढायची आहे, अल्टिट्यूड काढायची आहे, परपॅन्डिक्युलर काढायची आहे. आता हे जर हॉरिझॉन्टल असेल तर हे व्हर्टिकल येईल ना सर, हाईट त्याची. ही हाईट आली सर, आणि ह्याला आपण नाव देऊया डी. ही तुमची अल्टिट्यूड काढली, बरोबर सर. देन अल्टिट्यूड इज ड्रॉन टू द हायपोटेन्यूज. हायपोटेन्यूजवर, हायपोटेन्यूज एसी आहे त्याच्यावर अल्टिट्यूड काढली. इथं गिव्हन संपलं, इथं गिव्हन संपलं. आता एवढंच, इतकंच हे जो रेड आहे तेवढं गिव्हन झालं. गिव्हन लिहून टाकूया. मग इथं आपण गिव्हन जर लिहायचं असेल तर इथं आपल्याला गिव्हन लिहिता येईल. गिव्हन ह्यालाच मराठीमध्ये आपण काय म्हणतो सांगा सर? पक्ष. काय म्हणायचं? तर इन ट्रायंगल एबीसी, बरोबर सर, इन ट्रायंगल एबीसी, ट्रायंगल एबीसी मध्ये अँगल बी इज इक्वल टू 90, अँगल बी इज इक्वल टू 90 डिग्री. आणि काय सांगा सर? आणि बीडी परपॅन्डिक्युलर टू एसी. बीडी परपॅन्डिक्युलर टू एसी. बीडी, बरोबर सर, बीडी परपॅन्डिक्युलर टू एसी. बीडी परपॅन्डिक्युलर टू एसी. फिनिश. आकृतीचं वर्णन झालं. आता टू प्रूव्ह, टू प्रूव्ह, टू प्रूव्ह म्हणजे काय सांगा सर? साध्य. साध्य. साध्य काय आहे बघा सर? साध्य इथून देन पासून सुरू झालं.
द टू ट्रायंगल्स फॉर्म्ड आर सिमिलर टू द ओरिजिनल ट्रायंगल. जे दोन ट्रायंगल तयार झालेत, कुठले कुठले दोन ट्रायंगल तयार झालेत सांगा बरं. या ठिकाणी हे अल्टिट्यूड काढल्यामुळं हा एक ट्रायंगल तयार झाला, ह्याला आपण पहिलं पोरग म्हणूया. हा निळा ट्रायंगल म्हणजे बाप आहे. हा जो देन पासून जे आहे ते टूथ प्रूव्ह तयार होतं. द टू ट्रायंगल्स फॉर्म्ड आर सिमिलर टू द ओरिजिनल ट्रायंगल. दोन ट्रायंगल कसे तयार झाले, तर हे अल्टिट्यूड टाकल्यामुळं, ह्या उंचीमुळं हा एक ट्रायंगल तयार झाला बघा, 1 नंबरचा. हा ब्लॅक ट्रायंगल तयार झालाय. बरोबर आहे का बघा सर. म्हणजे ABC निळा ट्रायंगल जर बाप असेल तर काळा ट्रायंगल हे त्याचं पहिलं पोरग आहे. बरोबर आहे सर. त्याच्यानंतर लक्षात घ्या, ह्या बापाचा आणखीन एक पोरग आहे, दुसरं पोरग नंबर 2, ते इथं आहे रेड पोरग. आता ही हाईट टाकल्यामुळं, अल्टिट्यूड टाकल्यामुळं हे दुसरं पोरग तयार झाले बघा सर. आणि ते कुठलं आहे सांगा सर. ADC. पोरग म्हणजेच ट्रायंगल. एक निळ्या ट्रायंगलला असा परपेंडिक्युलर टाकल्यामुळे 2 पोरं तयार झाली, एक काळं पोरग, एक लाल पोरग. हे टू ट्रायंगल्स म्हणजे 2 मुलं. म्हणजे ही जी 2 ट्रायंगल्स आहेत, ही जी 2 मुलं आहेत, आर सिमिलर टू द ओरिजिनल ट्रायंगल. म्हणजे पहिलं पोरग बा सारखं दिसतंय असं दाखवायचं आहे, आणि दुसरं पोरग बी बा सारखं दिसतंय असं दाखवायचं आहे. मग आणि पुन्हा दोन्ही पोरं एकमेकासारखे दिसत आहेत, जुळी आहेत असं दाखवायचं. पहिलं पोरग बा सारखं दिसते, दुसरं पोरग बा सारखं दिसते, आणि दोन्ही पोरं एकमेकासारखी दिसत आहेत असं या ठिकाणी आपल्याला दाखवायचं आहे. लक्षात घ्या. तर हे साध्य करत असताना आपल्याला जे 3 साध्य आपल्याला करायचे आहेत हे लक्षात घ्या. हे जे काही ब्लॅकमध्ये आपण 3 साध्य करायचे आहेत, नंबर 1, नंबर 2 आणि नंबर 3. याच्यामध्ये लक्षात घ्या 3 ट्रायंगल्स असतील. इथं हा सिमिलरची खून आहे, बरोबर असेल तर सिमिलरची खून आहे. आणि इथं पहिलं पोरग म्हणजे लक्षात घ्या ब्लॅक. पहिलं पोरग ब्लॅक. पहिलं पोरग हे कुणासारखं दिसतंय सांगा, लक्षात घ्या, बापासारखं दिसतंय. ABC म्हणजे ब्लॅक ट्रायंगल सिमिलर टू ब्ल्यू ट्रायंगल. पहिलं पोरग बासारखं दिसतंय. मग दुसरं पोरग लक्षात घ्या, दुसरं पोरग काय आहे, रेड आहे. दुसरं पोरग लक्षात घ्या, हे दुसरं पोरग पुन्हा बापासारखं दिसतंय. लक्षात घ्या, पुन्हा बापासारखं दिसतंय म्हणजे ब्ल्यू सारखं दिसतंय. मग पहिलं पोरग बासारखं आहे, दुसरं पोरग बासारखं आहे, आणि ही दोन्ही पोरं आता एकमेकांसारखी आहेत. म्हणजे हे ब्लॅक ट्रायंगल आणि लक्षात घ्या या ठिकाणी हा रेड ट्रायंगल दोन्ही एकमेकांसारखी आहेत, सिमिलर आहेत, हे आपल्याला सिद्ध करायचे आहेत. आता यांची नावं करेक्ट घ्यायला पाहिजेत सर, आणि ते नावं घेणं हे स्किल आहे. नावं घेणं हे जे आहे ते लक्षात घ्या स्किल आहे. इथं फारसं काही कन्स्ट्रक्शन नाही आहे, डायरेक्ट लक्षात घ्या प्रूफ. इथं डायरेक्ट लक्षात घ्या प्रूफ असेल. बघूया, नावं आपल्याला देणं स्किल आहे. आपलं नावं जे द्यायचे आहेत ते स्किल आहे. लक्षात घ्या, बघूया नावं कशी द्यायची. तर आता आपण काय करूया लक्षात घ्या, जरा माझ्याकडे जर आपण बारकाईने लक्ष दिलात तर आपल्याला नीट पहिल्यांदा लक्षात येईल की आपल्याला पहिला मुलगा आणि लक्षात घ्या बाप दाखवायचा आहे. लक्षात घ्या, पहिला मुलगा आणि बाप. जर आपण बारकाईने बघितलं तर हा राईट अँगल ट्रायंगल आहे, बरोबर आहे सर. ह्याच्यामध्ये आपण एक मानूया सर, ह्याला आपण समजा अँगल ए ला थीटा मानलं, समजा मानलं अँगल ए बरोबर जर थीटा झाला सर, लक्षात घ्या, तर हा ब्लॅक ट्रायंगलमध्ये हा अँगल ए जर थीटा झाला, हा 90 असेल, तर हा किती होईल बघा सर, हा एवढाच 90 मायनस थीटा होईल. आता हा 90 आहे, हा 90 मायनस थीटा असेल तर मग हा थीटा होईल, कारण ह्या दोघांची बेरीज केली तर 90 मायनस थीटा प्लस थीटा मायनस थीटा कॅन्सल होऊन 90 शिल्लक राहील. बरोबर आहे सर. हा 90 होईल, हा थीटा मानला, एक थीटा असेल तर दुसरा 90 मायनस थीटा असतो. हे बरोबर आहे का बघा सर. हा 90 मायनस थीटा, आय रिपीट, हा 90 मायनस थीटा, 90 मायनस थीटा, हा टोटल 90 आहे. 90 मायनस थीटा हा झाला असेल तर हा उरलेला थीटा होईल, कारण ह्या दोघांची जर बेरीज केली तर 90 मायनस थीटा प्लस थीटा मायनस थीटा कॅन्सल होईल, हा 90 शिल्लक राहील. मग हा राईट अँगल ट्रायंगल असेल तर हा थीटा असेल तर हा 90 मायनस थीटा होईल. बघा बरं सर, हा 90 मायनस थीटा होईल. मग या पद्धतीनं आपण या ठिकाणी घेऊ शकतो. लक्षात घ्या, बरोबर आहे का बघा सर. या ठिकाणी समजा आपण हे थोडंसं लिहून सुद्धा आपण आपल्याला लिहून घेता येईल. लक्षात घ्या, इथं आपल्याला जर म्हटलं आपण तर इथे समजा आपण म्हटलं प्रूफ मध्ये लेट, लक्षात घ्या अँगल ए
लेट लक्षात घ्या अँगल ए बरोबर थीटा. समजा मी असं म्हटलं ब्लॅक ट्रायंगलमध्ये आपण घेऊया पाहिजे असेल तर पहिल्यांदा लक्षात घ्या बघा इथं अँगल ए बरोबर लेट अँगल ए बरोबर थीटा. लेट अँगल ए बरोबर थीटा बरोबर सर. अँगल ए बरोबर थीटा. अँगल ए बरोबर थीटा म्हणल्यामुळं हा अँगल ए बी डी 90 मायनस थीटा होईल. therefore angle ABD is equal to 90 minus theta. नंतर लक्षात घ्या हा टोटल 90 आहे, अँगल बी 90 आहे, त्यामुळे लक्षात घ्या अँगल DBC हा थीटा होईल. अँगल DBC इज इक्वल टू थीटा. ह्याला कारण अँगल ABC इज इक्वल टू 90 गिवन. अँगल ABC इज इक्वल टू 90 गिवन हे दिले लक्षात घ्या सर. मग हा जर थीटा असेल तर हा 90 मायनस थीटा होईल. त्यामुळे अँगल C इज इक्वल टू 90 मायनस थीटा. तर हे आपलं पूर्ण झालं सर. आता तुम्ही काहीही घेऊ शकता सर. आता हे इतकं जर का हा बेसिकमध्ये जर का आपण घेतलं, आता आपण सुरुवात करूया. पहिलं पोरग ब्लॅक आणि दुसरं पोरग ब्ल्यू. मग पहिलं पोरग जे आहे ते पहिल्या पोराचं नाव घेऊया. लक्षात घ्या पहिली आता आपण स्टार्ट करताना ही दोन्ही सिमिलर दाखवायची आहेत. म्हणजे समजा आपण हे घेतलं थीटा 90 मायनस थीटा म्हणजे ADB. ब्लॅकचं नाव घेतलं ADB. ए म्हणजे थीटा, डी म्हणजे 90 आणि हा 90 मायनस थीटा. आता ABCचं नाव घ्यायचं आहे थीटा 90 मायनस थीटा ABC. ह्याचं नाव काय घ्यायचं ABC. मग आता पहिलं स्टार्ट करूया सर. इथे पहिला आकडा सर इन ट्रायंगल ADB अँड ब्ल्यू ट्रायंगल ABC अँड ब्ल्यू ट्रायंगल ABC. मग ह्याच्यामध्ये लक्षात घ्या आपल्याला 3 साइड्स घेता येतील. इथे बघा ब्लॅकमध्ये आपल्याला 3 घ्यायचे आहेत. ब्लॅक मधला पहिला अँगल, दुसरा अँगल, तिसरा अँगल, पुन्हा ट्रायंगल. ब्ल्यू मधले पुन्हा 3 अँगल्स. इथं लक्षात घ्या हा पहिला अँगल, दुसरा अँगल, तिसरा अँगल, पुन्हा ट्रायंगल. ह्याच्यामध्ये हे कॉन्ग्रुएंट घ्यायचे, इथं हे कॉन्ग्रुएंट घ्यायचे आणि इथं सिमिलर घ्यायचे. बरोबर सर. पहिला अँगल कुठला येणार थीटा. ब्लॅक मधला ए. ब्लॅक मधला ए म्हणजे काय येणार सांगा सर. अँगल BAD. ब्लॅक मधला अँगल BAD. ब्ल्यू मधला पण तोच येईल अँगल BAC. ब्ल्यू मधला अँगल BAC. आणि ह्याला कारण काय सांगा सर. ईच थीटा, प्रत्येक थीटाला सर. दुसरा अँगल काय येणार बघा सर 90. आता ब्लॅक मध्ये 90 कोण आहे ADB. ब्लॅक मध्ये 90 कोण आहे ADB. ब्ल्यू मध्ये 90 कोण आहे बघा सर. ब्ल्यू मध्ये 90 ABC. हा ABC. ह्याला कारण ईच 90. आता लास्ट 90 मायनस थीटा येईल सर. ब्लॅक मध्ये 90 मायनस थीटा हा आहे ABD. 90 मायनस थीटा. आणि इथे ब्ल्यू मध्ये 90 मायनस थीटा हा आला बघा सर ACB. ब्ल्यू मध्ये ACB. आणि ह्याला कारण द्यायचं असं लक्षात घ्या ईच 90 मायनस थीटा. आता ह्याला हे टेस्टनुसार 2 ट्रायंगल सिमिलर. वरून खाली आला तरी चालते. ADB इथं ABC मधलं घ्यायचं. म्हणजे हा ट्रायंगल ABC आणि ब्लॅक मधला कुठला ट्रायंगल सांगा सर ADB. ओके. म्हणजे पहिलं पोरग सिमिलर बाब सिद्ध केला आपण. पहिलं पोरग सिमिलर बाब. आता काय करायचं सांगा सर. दुसरं पोरग. आता दुसरं पोरग कुठला रेड आहे. पुन्हा रेड मध्ये घेताना थीटा 90 मायनस थीटा BDC. रेडचं नाव लक्षात घ्या BDC. आणि या ठिकाणी ब्ल्यूचं नाव काय थीटा 90 मायनस थीटा ABC.
ह्याचं नाव लक्षात घ्या ABC. बघा सर बरोबर आहे का, ABC. आता आपण घेताना रेड आणि ब्ल्यू दुसरं घ्यायचं आहे बघा सर. सेकंड स्टार्ट इन बरोबर आहे सर. रेड ट्रायंगल कुठला आहे बघा सर, रेड ट्रायंगल BDC. अँड ब्ल्यू ट्रायंगल कुठला आहे बघा सर, ABC. मग आता ह्याच्यामध्ये पुन्हा 3 घ्यायचे सर, 1 2 3 ट्रायंगल. रेड घ्या, इथे पण घेताना BDC 1 2 3 ट्रायंगल. इथे घेताना कॉन्ग्रुएंट सिमिलर. आता घेताना कसं होईल बघा सर, BDC मध्ये जा, पहिल्यांदा थीटा घ्या, मग 90 घ्या, मग 90 मायनस थीटा घ्या. रेड मधला थीटा घ्या BDC, रेड मधला थीटा BDC. ब्ल्यू मधला थीटा घ्या, हा आहे BAC. ह्याला कारण इच थीटा. दुसरा घ्या सर, आता 90 येणार, रेड मधला 90 BDC. सॉरी, मगाचा थीटा काय होता DBC. थीटा काय होता बघा सर, थीटा काय होता DBC. हा थीटा DBC हा होता बघा सर, DBC. आता सर 90 पाहिजे, 90 काय असेल सांगा, हा BDC. हा 90 BDC, इथं आलं BDC. आता सर ह्याच्या ब्ल्यू मधला 90 कुठला आहे, हा आहे बघा ब्ल्यू मधला 90 ABC. ABC ह्याला कारण इच 90. आता 90 मायनस थीटा बघा सर, रेड मधला 90 मायनस थीटा हा आहे, म्हणजेच लक्षात घ्या DCB. रेड मधला DCB. ब्ल्यू मधला कोण आहे बघा सर, ब्ल्यू मधला पण Cच आहे ACB. आणि ह्याला कारण इच 90 मायनस थीटा. म्हणजे थीटा आता झालं. मग ह्यानुसार या ठिकाणी लक्षात घ्या, आपण वरून खाली घेऊ शकता BDC वरनं खाली, आणि इथं ABC. म्हणजे रेड ट्रायंगल काय येईल बघा सर, BDC. आणि लक्षात घ्या ब्ल्यू ट्रायंगल काय येईल ABC. आणि ह्याला कारण काय सांगा सर, A टेस्ट. मग आता मला सांगा सर, ब्लॅक म्हणजे पहिलं पोरग निळ्या बासारखं आहे, दुसरं पोरग रेड हे पुन्हा निळ्या बासारखं आहे. पहिलं पोरग बासारखं, दुसरं पोरग बासारखं, म्हणजे दोन्ही पोरं एकमेकासारखी असणार का नाही, असणार की सर, दोन्ही पोरं एकमेकासारखी लक्षात घ्या असणार. मग आपण ह्याला रिझल्ट नंबर फर्स्ट म्हणूया, ह्याला लक्षात घ्या रिझल्ट नंबर सेकंड म्हणूया. आणि याच्यावरून या ठिकाणी तिसरा आपण भाग घेतोय, लक्षात घ्या तिसरा ट्रायंगल. म्हणजेच हा ब्लॅक ट्रायंगल या ठिकाणी पहिलं पोरग बा सारखं आहे, दुसरं पोरग बा सारखं आहे, म्हणजे दोन्ही पोरं एकमेकासारखी असणार. जे ब्लॅक ट्रायंगलचं नाव ADB आणि रेड ट्रायंगलचं नाव BDC. क्रम महत्वाचा आहे सर. आणि हा क्रम कसा आहे सांगा सर, BDC हा क्रम कसा आहे, थीटा 90 मायनस थीटा. क्रम कसा घेतलाय बघा सर, पहिला थीटा, दुसरा 90, तिसरा 90 मायनस थीटा. हा क्रम आहे, लक्षात घ्या सर. मग या ठिकाणी लक्षात घ्या, इथं फक्त एवढंच म्हणायचं, बाय फर्स्ट अँड सेकंड फिनिश. पहिलं पोरग बा सारखं दिसते, दुसरं पोरग बा सारखं दिसतंय, जे दोन्ही पोरं एकमेकासारखी असणारच. आणि म्हणून ब्लॅक ट्रायंगल जो आहे लक्षात घ्या, ट्रायंगल ADB आणि दुसरं पोरग जे रेड आहे ट्रायंगल BDC, हे दोन्ही एकमेकाला समरूप असणारच बाय फर्स्ट अँड सेकंड. पहिलं पोरग बा सारखं दिसायला, दुसरं पोरग बा सारखं दिसायला, म्हणजे ही दोन्ही पोरं लक्षात घ्या एकमेकांसारखी दिसणार. आणि म्हणून त्यांनी सांगितल्याप्रमाणे लक्षात घ्या, देन द टू ट्रायंगल्स फॉर्मड. हे जे दोन ट्रायंगल्स तयार झाले ते सिमिलर टू द ओरिजिनल ट्रायंगल. म्हणजे हा पहिला ट्रायंगल ओरिजिनल ट्रायंगलला समरूप आहे, दुसरा ट्रायंगल ओरिजिनल ट्रायंगलला सिमिलर आहे, अँड टू इच अदर. आणि नवीन झालेले दोन्ही ट्रायंगल एकमेकांशी सिमिलर आहेत. इथं शेवटी म्हणायचं हेन्स प्रूव्ड.
आवश्यक साध्य सिद्ध झाले. क्रम कसा ठेवलाय बघा सर, तुम्हाला कळावं म्हणून सांगतो. हा क्रम कसा आहे तर लक्ष द्या. हा पहिला अँगल घेताना आपण कुठला घेतोय सांगा, थीटा. दुसरा अँगल कुठला घेतोय सांगा सर, 90. आणि तिसरा अँगल कुठला घेतोय सांगा सर, 90 मायनस थीटा. असा आपण क्रम लावतोय सर, थीटा 90 90 मायनस थीटा असे सगळे अँगल लावतो. ह्या पद्धतीनं आपण हे केलेलं आहे. तर ह्या पद्धतीनं डायग्राम गिव्हन टू प्रूव्ह आणि प्रूफ, दिस इज द इम्पॉर्टंट थिअरम. लक्षात घ्या, या पद्धतीनं आपण याकडे पाहावं. यानंतर आपण बघणार आहोत पायथागोरस थिअरम.